जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखी एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या घटकामध्ये बघूया आपण नेमका कट ऑफ किती जाईल, टॉपरला किती मार्क आहे, तुमची कास्ट किती मार्कवर क्लोज होऊ शकते, कट ऑफ किती जाऊ शकतो, टॉपरला किती मार्क पडणार आहे, आणि सर्व जे समांतर आरक्षण आहे, होमगार्ड असो, प्रकल्पग्रस्त असो, माजी सैनिक असो, त्यानंतर अंशकालीन पदवीधर, त्यानंतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, त्यानंतर जेवढे पण विद्यार्थी सर्वसाधारणमध्ये आहे ते कोणती कास्ट असो, SC BC OBC NT VJA, त्यानंतर SC ST, त्यानंतर EWS ज्यांना फॉर्म भरला असेल त्या सर्वांचा आपण कट ऑफ सांगणार आहोत. तर सुरुवातीला आपण 10 ते 12 पेज आपण मार्क बघूया, त्यामुळे आपल्याला अंदाज येईल की नेमका कट ऑफ किती जाऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क पडले आहे. त्यानंतर आपण अंदाजित कट ऑफ सांगणारा विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण जो कट ऑफ सांगत असतो त्याच्या आसपासच 2 ते 4 मार्कच्या फरकाने कमी किंवा जास्त या अंदाजातच कट ऑफ लागत असतो, हे सर्वच विद्यार्थ्यांना माहिती आहे. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर बघा, 82 मार्कवर एक विद्यार्थी आहे, त्यानंतर बघूया 71 मार्कवाला विद्यार्थी आहे, 78 मार्कवाला विद्यार्थी आहे, त्यानंतर 86 गुण घेणारा विद्यार्थी दिसतो आपल्याला, त्यानंतर बघा 77 गुण घेणारा विद्यार्थीसुद्धा दिसलेला आहे, 83 मार्कवाला विद्यार्थी दिसतो आपल्याला. पुढे जर आपण चेक केलं तर यामध्ये बघूया आपण पुढे 76 गुण घेणारा विद्यार्थी आहे आपल्याला मिळाला आहे, 93 गुण घेणारा विद्यार्थी एक, ठीक आहे. त्यानंतर पुढे आणखी बघूया, पुढे आपण सरकलो तर बघू शकता 90 मार्कवाला विद्यार्थी आहे. पुढे आणखी जाऊया आणि 85 मार्कवाला विद्यार्थी दिसलेला आहे पुढे. त्यानंतर आणखी पुढे जाऊया आणि चेक करूयात की नेमके मार्क कशा प्रकारे पडलेले आहे, कारण की आपल्याला सेफ झोनमध्ये किती मार्क असू शकतात तुम्हाला आणि तुमचा कट ऑफ किती जाऊ शकतो यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. तर बघा, 81 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे आपण चेक करूयात. आतापर्यंत फक्त आपल्याला 3 पेज चेक केले आणि त्यामध्ये 90 आणि 91वाला विद्यार्थी मिळून गेलेला आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना पेपर हा जवळपास बऱ्यापैकी चांगला गेलेला आहे आणि मार्क्ससुद्धा चांगल्या प्रकारे पडलेले आहे. बघू शकता 80 मार्कवाला विद्यार्थी आहे. पुढे आणखी चेक करूया तर 83वाला विद्यार्थी दिसतो आपल्याला. पुढे आणखी चेक करूया 85वाला सुद्धा विद्यार्थी दिसलेला आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण 78वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण 81 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे आणखी चेक करूयात आणि यामध्ये बघूया 81 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे आणखी चेक करूयात 85 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे आणखी बघूया, आपण जवळपास 10-12 पेज चेक करूया आणि त्यावरूनच तुम्हाला अंदाज सांगणार आहोत, कारण की मी सुद्धा लिस्ट चेक केली नाही आहे. 84 मार्कवाला विद्यार्थी आहे. पुढे आणखी चेक करूया 82 मार्कवाला विद्यार्थी आहे. पुढे आणखी चेक करूया 85 गुण घेणारा विद्यार्थी दिसतो आपल्याला. त्यानंतर बघूया 81 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे बघूया आणखी 73 गुण घेणारा विद्यार्थी दिसतो आहे. 75 गुण घेणारा विद्यार्थी दिसतो आहे. त्यानंतर 73, परत 81 गुण घेणारा विद्यार्थी दिसतो आहे. म्हणजे बघू शकता 83 आणि 85 लागोपाठ मार्क आहे विद्यार्थ्यांना. त्यानंतर पुढे बघूया 86 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे आणखी चेक करूयात आणि 81 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे जाऊ चेक करूया 84 गुण घेणारा विद्यार्थी आहे. त्यानंतर बघूया 74 गुण घेणारा विद्यार्थी आहे. 78 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे आणखी चेक करूया 85 गुण घेणारा विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे बघूया 82 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे आणखी चेक करूया 85 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे आणखी चेक करूया आणि बघूया नेमके विद्यार्थ्यांना मार्क कसे पडलेले आहे. 84 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे आणखी 2-3 पेज चेक करूया आणि तुम्हाला अंदाजित कट ऑफ सांगूया. 85 गुण घेणारा विद्यार्थी आहे. 81 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे आणखी बघूया 82 मार्कवाला विद्यार्थी आहे. 80, 81, 87 बघू शकता, आणि हे दोघं लागोपाठ मार्कवाले विद्यार्थी आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 81 गुणवाला परत विद्यार्थी दिसतो आपल्याला. त्यानंतर बघा पुढे आणखी चेक करूया 90 गुण घेणारा विद्यार्थी दिसला आणखी आपल्याला. म्हणजे आपल्याला सुरुवातीला 93 गुण घेणारा विद्यार्थी दिसला होता. त्यानंतर 85 गुणवाला 82वाला विद्यार्थी आहे.
त्यानंतर 84 गुण घेणारा विद्यार्थी, 81 गुण घेणारा विद्यार्थी आहे. पुढे आणखी चेक केलं तर 80 मार्कवाला विद्यार्थी आहे. पुढे आणखी चेक करूयात. 72 गुण घेणारा विद्यार्थी आहे. तर बघा, आपण टोटल 10 पेज ते 11 पेजवर थांबूया आणि कट ऑफ सांगूया. ठीक आहे. 84 गुण घेणारा विद्यार्थी आहे. म्हणजे इथे 90 मार्क घेणं विद्यार्थ्यांना कठीणच झालेलं आहे. म्हणजे इथे सेफ झोनमध्ये तुमचे किती मार्क असू शकतात? 84, 85, 86 किंवा 87 या रेंजमध्ये तुम्हाला मार्क असेल. कोणतीही कास्ट असो, मग ती OBC असो, SC-BC असो किंवा कोणतीही कास्ट असो, NT असो, PG असो, या रेंजमध्ये तुम्हाला मार्क असतील 84 ते 87च्या रेंजमध्ये लेखीमध्ये, तर तुमचं इथे काम होण्याची शक्यता आहे 82 ते 88%. ठीक आहे. या रेंजमध्ये तुम्हाला मार्क असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये असू शकता. त्यानंतर बघा, ओपनवाले जेवढे पण विद्यार्थी आहे ते 88+ मार्क असतील तुम्हाला आणि 95 ग्राउंड असतील तर तुमचं आरामात तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथे जेवढे पण समांतर आरक्षणमध्ये आहे, जे होमगार्ड असो, प्रकल्पग्रस्त असो, त्यानंतर खेळाडू असो, स्पोर्ट पर्सन, हे 3 तुमच्या कास्टचे जे सर्वसाधारण आहे त्यापेक्षा 1 किंवा 2 मार्कनेच फरकाने तुमचा कट ऑफ लागेल. केव्हा केव्हा हा जास्तसुद्धा लागू शकतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. ओपनचंही तसंच होईल आणि कास्टचं सुद्धा तसंच होणार. त्यानंतर बघा, भूकंपग्रस्त, माजी सैनिक आणि जे काही पोलीस पाल्य आहे. ठीक आहे. हे 3, त्यापैकी माजी सैनिक आणि पोलीस पाल्य हे सर्वसाधारणपेक्षा 10 ते 12 मार्क कमी लागू शकतात किंवा 8 मार्क किंवा 6 मार्कने कमी लागू शकतात आपल्या कास्टनुसार. ठीक आहे. सर्वसाधारणपेक्षा. आणि भूकंपग्रस्त हे 4 ते 8 मार्कच्या दरम्यान कमी लागू शकतात सर्वसाधारणपेक्षा. तर बघा, इथे विद्यार्थ्यांना एवढे काही खास मार्क पडलेले नाही आहे. 90वाले क्वचितच विद्यार्थी असतील. आपण जरी 10 लिस्ट चेक केल्या त्यामध्ये आपल्याला 3 ते 4च विद्यार्थी मिळालेले आहे. आणि इथे सेफ झोनमध्ये तुम्हाला सांगतो, एकदम सेफ झोन जर राहायचं आहे तर 87 मार्क किंवा 86 मार्क किंवा 85 मार्क या रेंजमध्ये तुम्ही सेफ झोनमध्ये असू शकता. कारण की तुम्ही लेखी दिली आहे, म्हणजे तुमचं ग्राउंड 91-89च्या आसपास असतीलच आणि तुमचं इतकं मार्कवर तुमचं इथे काम होण्याची दाट शक्यता आहे. 1-2 मार्कचा मागे पुढे फरक पडू शकतो. हा जो घटक आहे तो घटक बघूया आपण. काही विद्यार्थी विचारतात घटक कोणता आहे. तर बघा, राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 8 मुंबईचे हे मार्क आहे. ठीक आहे. SRPF बलगट क्रमांक 11 नवी मुंबई वेगळा आणि हा घटक वेगळा. ठीक आहे. हा गट वेगळा. SRPF बलगट क्रमांक 8 आहे हा. इथे सुद्धा चांगल्या प्रकारे जागा आहेत आणि इथे सुद्धा कट ऑफ फार टफसुद्धा जाणार नाही आणि कमीसुद्धा जाणार नाही. ॲव्हरेजमध्ये कट ऑफ राहील.